हाय हॅलो नमस्कार. आत्ता आपण हे जे बघत आहोत या आहेत पोह्यांच्या कुरडया. मागच्या वेळेला मी तुम्हाला पोह्यांचे काप कसे केले आणि ते तळून पण दाखवले होते. तर त्याच पदार्थाचं या कुरडया आहेत. तर आपल्या सोऱ्यामध्ये कुरडयांची जाळी बसवली होती आणि त्याच्याने अशा कुरडया करून घेतल्या आहेत. मागच्या वेळेला म्हटलं होतं मी की त्याचा थोडासा रंग काळपट आलेला आहे. तर पोह्यांचा रंग काळपटच येणार, कारण ते भिजल्यानंतर त्याचा काळपटच कलर दिसतो. तर तशा याच्या कुरडया आहेत, जरा ठिसूळ झाल्या आहेत, कारण याचे बघा अशा हे पडता आहेत, कडाकडा पडता आहेत, याच्या ठिसूळ झालेल्या आहेत, खूप अशा कडक नाही झालेल्या आहेत. तर आत्ताही आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा मी इथे तळल्या पण आहेत आणि मागच्या असे काप दाखवले होते ते काप पण आहेत. तर कारण रोज आपल्याला नाश्त्याला काही ना काही लागत असतं, तर म्हणून हे असं इथं तळावं लागतं मला रोजच्या रोज. तर आत्ता हे आपण तळून बघूया कशा फुलतायत, काय फुलतायत ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, वा मस्त छान झकास. वा केवढी मोठी आणि मस्त फुलली बघा पोह्यांची कुरडई, कशी छान झाली आहे बघा. अजून एक दाखवते. ही बघा, ही पोह्यांची कुरडई अजून एक टाकते. जरा छोट्या छोट्याच केल्या होत्या, त्यामुळे त्या बघा अशा त्या फुलत आहेत छान. असं गरम तेलामध्ये टाकल्यावर त्या मस्त फुलत आहेत. हे बघा, वा कशा छान फुलल्या आहे. तर अशाच कुरडया तुम्ही पण करून बघा, कारण नाश्त्याला आपल्याला काही ना काही लागतं. तर अशा कुरडया तुम्ही करून बघा आणि याच्यावर थोडंसं तिखट मीठ घालायचं आहे. मीठ आहे याच्यामध्ये, पण लागलं तर वरून घाला. तिखट आणि थोडीशी बारीक साखर अशी घालायची आहे आणि एकदम चटपटी असा हा नाश्ता होतो. तर तुम्ही पण करून बघा. चलो बाय.